नमस्कार मित्रांनो, जय हिंद। मित्रांनो, प्रश्न वाचतो बघा। एका लाकडाचे 5 तुकडे करण्यास 8 मिनिटे लागतात, तर 10 तुकडे करण्यास किती मिनिटे लागतील? मित्रांनो, या ठिकाणी 5 तुकडे करायला 8 मिनिटे, तर 10 तुकडे करायला 8 दुने 16 मिनिटे। 5 तुकडे करण्यास 8 मिनिटे, 10 तुकडे करण्यास 16 मिनिटे लागतील असं जर तुम्ही उत्तर काढलं तर ते उत्तर चुकीचं राहील मित्रांनो। त्याचं कारण आहे मित्रांनो, कारण हा प्रश्न गोंधळात टाकणारा प्रश्न आहे। या प्रश्नाचं उत्तर काढणं एकदम सोपं असून सुद्धा आपण दिलेल्या माहितीच्या आधारे चटकन त्याचं उत्तर सांगतो आणि आपल्याकडून एकदम साधी मिस्टेक होऊन जाते, ज्याला आपण सिली मिस्टेक म्हणतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला गणितासंबंधी अशा 10 सिली मिस्टेक सांगणार आहे की ज्या आपल्याकडून जनरली होऊ शकतात। त्यासाठीच तर मित्रांनो आजचा व्हिडिओ देतोय तुम्हाला। त्या सगळ्या तुमच्या लक्षात आणून देतोय मित्रांनो मी, पण त्या सगळ्यात तुम्ही लक्षात घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। तर चला मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनल सबस्क्राइब करायचं राहून गेला असेल तुमच्याकडून, तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। कारण तुम्हाला माहिती मित्रांनो, आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने हसत खेळत समजावून दिले जातं। वेळ अजिबात वाया घालवणार नाही मित्रांनो। लेट गेट स्टार्टेड। पहिल्यांदा मित्रांनो, हाच प्रश्न समजावून घेऊया। एका लाकडाचे 5 तुकडे करण्यास 8 मिनिटे लागतात। थोडंसं लक्षात घ्या मित्रांनो, हे लाकूड आहे असं समजा। आता याचे 5 तुकडे करायचे आहे। या लाकडाचे 5 तुकडे करताना इथं एक काप घातला, एका ठिकाणी कापलं, एक तुकडा झाला, इथं दुसरा तुकडा, इथं तिसरा तुकडा, इथं चौथा तुकडा। बघा किती वेळा कापलं, पहिल्यांदा कापलं एक तुकडा, दुसऱ्यांदा कापलं दुसरा तुकडा, हा एक तुकडा झाला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा। 4 काप घातले लाकडाला, 4 तुकडे झाले आणि 5वा जो तुकडा आहे तो चौथ्या कापाला आपोआप शिल्लक राहिला। बरोबर की नाही मित्रांनो? म्हणजे एकूण जे लाकूड आहे त्याचे 5 तुकडे करण्यासाठी तुम्हाला 4 ठिकाणी काप घालावे लागतात, 4 वेळा कापावं लागतं। मग 4 वेळा कापण्यासाठी, 4 वेळा काप घालण्यासाठी 8 मिनिटे। येतंय लक्षात मित्रांनो? आता एकदम सोपं आहे मित्रांनो हे, पण आपल्याकडून आपल्याला हे लक्षात येत नाही, म्हणून आपल्याकडून चूक होऊन जाते। बघा, 4 वेळा कापण्यासाठी 8 मिनिटे, इथं म्हटलं 5 तुकडे करण्यास 8 मिनिटे, 5 तुकडे करण्यास 8 मिनिटे लागतील। आलं लक्षात? पण इथं बेसिक काय आहे, तर कापलं किती वेळा? 4 वेळा कापलं, 4 वेळा कापण्यासाठी 8 मिनिटे लागले। आता ह्या लाकडाचे मित्रांनो 10 तुकडे करायचे। जेव्हा 10 तुकडे करायचे असतात ना, त्यावेळेस 9 वेळा कापावं लागेल, कारण जो शिल्लक तुकडा राहील तो 10वा राहील। बरोबर की नाही? म्हणजेच मित्रांनो 9 वेळा काप घालण्यास, 9 वेळा काप घालण्यास किती मिनिटे लागतील असा हा प्रश्न आहे। मग 4 वेळा काप घालण्यास 8 मिनिटे, याचा अर्थ एकदा कापायला 2 मिनिटे लागतात। बरोबर की नाही? एकदा कापायला 2 मिनिटे लागतात। 4 वेळा कापण्यासाठी 8 मिनिटे, तर एकदा कापायला 2 मिनिटे। मग 9 वेळा कापायचे असेल तर 9 गुणिले 2 बरोबर 18 मिनिटे लागतील मित्रांनो। हे आहे या प्रश्नाचं उत्तर। एकदम साधीशी गोष्ट आहे मित्रांनो, पण आपल्या लक्षात न आल्यामुळं आपण दिलेल्या माहितीच्या आधारे पटकन त्याचं उत्तर सोडवतो आणि आपण फसून जातो, उत्तर आपलं चुकून जातं। अजून काही महत्त्वाच्या ज्या सिली मिस्टेक्स आपल्याकडून होऊ शकतात त्या सर्वच्या सर्व मी तुम्हाला सांगणार आहे। एकूण व्हिडिओमध्ये तुम्हाला 10 सिली मिस्टेक मी समजावून देणार आहे मित्रांनो। तर चला आता पुढच्या काही मिस्टेक्स बघू ज्या आपल्याकडून जनरली होतात। पुन्हा 2 उदाहरणं तुमच्या समोर आहे मित्रांनो। आपल्याकडून नेमकी चूक काय होती हे मी तुमच्या लक्षात आणून देणार आहे आणि याचं बरोबर उत्तर काय तेही समजावून देणार आहे। बघा इथं 2x अधिक 8 भागिले 2, भागिले 2 म्हणजे छेदामध्ये 2। तर आपण या ठिकाणी हे सोडवण्यासाठी पटकन काय करतो, 2x अधिक 8 छेद 2 आहे ना, तर 2 ने 2 ला भाग देतो आणि उत्तर काढतो x अधिक 8। तर मित्रांनो हे उत्तर चुकीचं आहे। याचं बरोबर उत्तर काय मित्रांनो? बरोबर उत्तर असं आहे की ही जी टर्म आहे ही वेगळी आहे आणि ही वेगळी टर्म आहे बघा, म्हणून त्यासाठी 2x छेद 2 अधिक 8 छेद 2 अशा पद्धतीने आपल्याला जावं लागेल। हा जो 2 आहे हा दोघांनाही भाग देतो। म्हणजेच मित्रांनो इथं बेरजेचं चिन्ह, इथं जर गुणाकाराचं चिन्ह असतं तर मात्र तुम्ही कोणत्याही एकाला भाग दिला असता चालला असता, परंतु इथं बेरजेचं चिन्ह आहे म्हणून हे पद वेगळं आणि हे पद वेगळं, दोनही पदांना छेदाची संख्या भाग देत असते, हे लक्षात ठेवा। म्हणून इथं 2 ने 2 ला भाग गेला, x राहिला आणि 2 ने 2 ने 8 ला भाग दिला, 2 चौक 8 होतात, म्हणून हा 4 राहिला, मध्ये बेरजेचं चिन्ह आहे। हे झालं मित्रांनो तुमचं खरं उत्तर। तर ही चूक सुद्धा करायची नाही मित्रांनो। चला पुढचं उदाहरण समजावून घेऊया।
पुढचं उदाहरण समजावून घेण्याच्या अगोदर काही मित्र बऱ्याच वेळा मला असा प्रश्न विचारतात की सर तुम्ही एखादं उदाहरण समजावून दिलं की आम्हाला सुद्धा सोडवण्यासाठी उदाहरण देत जा। परंतु मित्रांनो, गणित हा एकमेव विषय असा आहे की ज्यामध्ये प्रश्न आपण स्वतः तयार करू शकतो। एकदा उत्तर काढायची पद्धत समजली ना तर प्रश्न आपण स्वतः तयार करू शकतो। कसा बघा, आता या टाईपचा प्रश्न तुम्ही स्वतः तयार करू शकता। 2x आहे ना, तिथं 5y घ्या, अधिक आहे ना तिथं वजा घ्या, इथं तुम्ही 15 घ्या, बरोबर। आता तुम्ही अशी संख्या निवडा की दोघांनाही भाग जाईल। बघा, छेदस्थानी मी 5 घेतला, 5 ने 5 लाही भाग जाईल, 5 ने 15 ला जाईल। आता हा झाला तुमचा प्रश्न। आता हा सोडवा, याचा सराव करा। अशा पद्धतीने तुम्ही गणिताचा सराव करू शकता। चला हे एक उदाहरण घेऊ। 9 - 4 कंसामध्ये x - 7 आहे। तर बरेच मित्र या ठिकाणी कोणती मिस्टेक करता माहिती आहे? 9 - 4 करतात, 5 उत्तर आलं, कंसामध्ये x - 7 असं करतात आणि मग 5 ने कंसातल्या संख्यांना भाग देतात। 5 ने x ला भाग दिला 5x आणि 5 ने 7 ला भाग नाही दिला, 5 ने x ला गुणलं 5x आणि 5 ने 7 ला गुणलं 5 7 हे 35 मध्ये वजाबाकीचे चिन्ह। हे उत्तर जर तुम्ही सोडवलं तर हे उत्तर चुकीचं आहे मित्रांनो। ज्याही मित्रांना वाटत असेल की हे सोडवता हे बरोबर आहे तर ते नाही, तसं नाही मित्रांनो। हेच तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी मी ह्या सिली मिस्टेकवर आधारित हा व्हिडिओ बनवला आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, हे सोडवायचं कसं, हे सोडवताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा कोणत्याही दोन संख्यांच्या मध्ये चिन्ह नसतं तेव्हा तिथं गुणाकारात चिन्ह असतं। याचा अर्थ 4 आणि हा जो कंस आहे, कंसामध्ये x - 7 आहे, हा जो कंस आहे ह्या कंसाच्या 4च्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे। आता तुमच्या लक्षात येईल, इथं गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजे पहिल्यांदा गुणाकार करावा लागेल, बरोबर की नाही। आता तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, इथं 9 - 4 गुणिले कंसात x - 7 अशा पद्धतीने हे खरं मांडणी केली बघा मी। गुणाकाराचं चिन्ह दिसल्याबरोबर आता तुमच्या लक्षात येईल, आता हा 9 तसाच ठेवू बघा। आता हे -4 म्हणजे -4 आणि ह्या सर्व टर्मचा एकत्र गुणाकार करायचा आहे। -4 आणि x -4x होतील आणि -4 आणि -7 7 चौक 28 होतील, पण ते अधिक 28 होतील, धन 28 पॉझिटिव्ह 28 होतील ते, बरोबर की नाही। आता 9 पॉझिटिव्ह आहे, 9 धन आहे, 28 धन आहे, दोघांची बेरीज होईल। मग हे -4x तसेच ठेवा, 9 8 17 अधिक 37 हे झालं तुमचं खरं उत्तर मित्रांनो। बघा किती मोठा फरक पडतो दोन उत्तरांमध्ये। याच तर मिस्टेक तुमच्या लक्षात आणून द्यायच्या होत्या मित्रांनो, म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलोय। अजून आपल्या काही मिस्टेक बाकी आहे मित्रांनो, त्या सुद्धा घेऊ आपण। तर चला मित्रांनो, ही एक पदावली आहे जी आपल्याला सोडवायची आहे। आपल्याकडून चूक काय होते बघा, मी तुम्हाला सांगितलं कंस आणि संख्या दोघांच्या मध्ये कोणतंच चिन्ह नाही तर तुम्ही याची मांडणी अशी करता लगेच, बरोबर। आता हे थोडंसं वेगळं आहे अगोदरच्या उदाहरणापेक्षा। ही अशी मांडणी केली आणि मग अधिक 1/2। बरेच मित्र काय करतात, आता 3 ने कंसातल्या सर्व संख्यांना गुणायचं, बरोबर की नाही, असाच नियम आहे की नाही। कंसाबाहेरची संख्या ही कंसातल्या सर्व संख्यांना गुणते। पण इथं जर तुम्ही तसं केलं, 3 ने 1 ला गुणलं 3, 3 1 3, 3 ने 5 ला गुणलं 3 5 15 अधिक 1/2 असं केलं आणि नंतर याचा छेद समान करून जर तुम्ही उत्तर सोडवलं तर हे उत्तर तुमचं चुकीचं असणार आहे मित्रांनो। काय करावं लागेल, कंसाबाहेरची संख्या जरी कंसातल्या सर्व संख्यांना गुणत असली तरी सुद्धा 3 गुणिले 1/5 जेव्हा एखादी संख्या अपूर्णांकाला गुणते तेव्हा ती फक्त अंशाला गुणते। कसं बघा, इथं मी तुमच्यासमोर हे मांडून घेतो, हे मांडलं बघा, अधिक 1/2, बरोबर। आधी गुणाकार करणार तुम्ही। आता गुणाकार करताना मित्रांनो इथं लक्षात घ्या, 3चा छेद सुद्धा 1 आहे, जो दिसत नाही आपल्याला। ज्या संख्येला छेद नसतो तिचा छेद 1 असतो, बरोबर। आता ही एक फ्रॅक्शन तयार झाली, हा एक अपूर्णांक तयार झाला, हा एक अपूर्णांक तयार झाला आणि अपूर्णांकाच्या गुणाकाराचा नियम काय असतो, अंशाने अंशाला गुणायचं, छेदाने छेदाला गुणायचं। 3 ने 1 ला गुणलं, अंश 3 आला, 5 ने 1 ला गुणलं, छेद 5 आला, अधिक 1/2। अशा पद्धतीने हे तुमचं उत्तर तयार झालं पाहिजे आणि मग इथून पुढे सोडवायचं आहे। तर हे चुकीचं झालंय, बरोबर। आता खरं उत्तर इथून निघणार आहे आपल्याला। इथं 5 छेद आहे, इथं 2 छेद आहे। छेद समान करताना तुम्हाला माहिती आहे, 5 ने याला गुणा अंशाला आणि छेदाला, या 2 ने याच्या अंशाला छेदाला गुणा, काय होईल बघा, 2 ने 3 ला गुणलं 3 दुने 6, 5 ने 2 ला गुणलं 5 दुने 10 अधिक 5 दुने 10 छेदस्थानी पुन्हा इथं 10 होतील आणि 5 ने 1 लाही गुणलं अंशस्थानी 5। आता बेरीज करा मित्रांनो, 6 आणि 5 11 होतील, छेद 10, बरोबर। आता मित्रांनो 11/10 हे तुमचं फायनल उत्तर आहे, परंतु हे तुम्ही दशांश रूपात सुद्धा लिहू शकता। छेदस्थानी 10 असले तर अंशाची जी संख्या आहे तिच्यामध्ये 1 दशांश तळ सोडून तुम्ही उत्तर लिहू शकता, म्हणजे 1 दशांश चिन्ह 1
याचं उत्तर असणार आहे मित्रांनो, या टर्मचं, या पदावलीचं उत्तर. हे उत्तर चुकीचं आहे. चला अजून पुढच्याही आपण मिस्टेक समजावून घेऊ, ज्या आपल्याकडून सहजगत्या होऊन जातात, नजर चुकीने होतात, आपल्या नंतर लक्षात येतं आपलं उत्तर चुकल्याचं कळल्यानंतर. तर चला पुढच्याही मिस्टेक आपण समजावून घेऊ. घातांका संबंधीचे हे 3 उदाहरणं तुमच्या समोर ठेवले मित्रांनो. यातलं पहिलं उदाहरण बघा. इथं पाया यम आहे, इथं पाया यम आहे. दोन्हीही पदांचा पाया यम आहे. दोन्ही घातांकित संख्यांचा पाया सारखाच आहे. घातांक वेगवेगळे असू द्या, काही अडचण नाही. परंतु इथं गुणाकार आहे म्हणून बरेच मित्र काय करतात, यमचा घातांक 5 आणि 3 आहे ना, तर 5 गुणिले 3 करतात आणि यमचा घातांक 5 त्रिक 15 असं करतात. हे चुकीचं आहे मित्रांनो. ज्यावेळेस पाया समान असतो त्यावेळेस घातांकाचा गुणाकार नाही होत, घातांकाची बेरीज होते. तर मित्रांनो इथं यमचा घातांक 5 गुणिले यमचा घातांक 3 याचं उत्तर काढताना यमचा घातांक 5 अधिक 3 करा, म्हणजे यमचा घातांक 8 हे झालं तुमचं उत्तर. आलं लक्षात मित्रांनो. एकदम सहज नजर चुकीने अशी चूक होऊ शकते, तर ही चूक करू नका मित्रांनो. हे तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. पण हे कधी, जेव्हा पाया समान असतो तेव्हा घातांकाची बेरीज होते. इथं तसंच बघा, पाया इथं समान आहे, इथं सुद्धा पाया समान असताना पण इथं घातांकाची भागाकार आहे, इथं गुणाकार नाही घातांकाचा. यमचा घातांक 8 भागिले यमचा घातांक 4 अशी मांडणी आहे मित्रांनो ही. पण ही अंश आणि छेदात दिली, ही भागाकारात दिली. दोन्हीचा अर्थ एकच आहे मित्रांनो. ज्यावेळेस अशा घातांकित संख्येचा भागाकार असेल ज्यांचा पाया समान आहे, त्यावेळेस घातांकाची वजाबाकी करायची मित्रांनो, म्हणजे यमचा घातांक 4 हे तुमचं उत्तर असणार. लक्षात आलं. गुणाकार असताना बेरीज करा घातांकाची, भागाकार असताना घातांकाची वजाबाकी करा आणि उत्तर लिहून टाका. पण बरेच मित्र काय करतील, इथं काय चूक होऊ शकते त्यांच्याकडून, तर इथं भागाकार आहे म्हणून 4 एके 4, 4 दुने 8, मग यमचा घातांक 2 असं काहीतरी उत्तर लिहून मोकळं होतील. तर तसं काही करू नका मित्रांनो. तर हे तुमचं बरोबर उत्तर आहे. सेम इकडं तसंच इथंही भागाकार आहे ना, तेच करा. काय, यमचा घातांक 4 आहे भागिले यमचा घातांक 8 आहे ना, तर यमचा घातांक 4 वजा 8 वजाबाकी करा. यमचा घातांक 4 वजा 8 म्हणजे 4 मधून 8 काढायचे तर ऋण 4 येतील. बरोबर. हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर. आणि अजून पुढे सांगून ठेवतो मित्रांनो, एखाद्या संख्येचा घातांक ऋण आला, इथं ऋण घातांक आला ना, एखाद्या संख्येचा घातांक जर ऋण आला तर तो आपल्याला धन करून लिहिता येतो. पण कसा, हे यमचा घातांक ऋण 4 आहे ना, तर यमचा घातांक धन 4 करा, पण तो छेदात लिहा आणि अंशस्थानी 1 करा. बरोबर. पुन्हा एक उदाहरण घेऊन सांगतो बघा तुम्हाला तुमच्या लक्षात येण्यासाठी. वायचा घातांक समजा ऋण 9 आहे, तर धन घातांक करून लिहायचा आहे. काय करायचं, वायचा घातांक 9 करा, धन केला, तो छेदस्थानी ठेवा, अंशस्थानी 1 लिहा. तर याची किंमत आणि याची किंमत सारखीच आहे, काही अडचण नाही मित्रांनो. तर चला मित्रांनो, काही सिली मिस्टेक आहे मी समजावून सांगितल्या, अजून काही सांगायच्या बाकी आहे. परंतु मित्रांनो, आधीच्या जेवढ्याही मिस्टेक तुमच्याकडून होऊ शकतात, या ज्या तुम्हाला मी समजावून सांगितल्या त्या तुमच्या लक्षात आल्या असतील. तुम्हाला जर या व्हिडिओचा फायदा होतोय असं वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका. आणि अजून एक महत्त्वाचं मित्रांनो, मी बऱ्याचशा व्हिडिओमधून सांगितलंय की मी आणि माझी टीम सकाळचा 1 तास ऑनलाईन वर्कआउटचा प्रोग्राम देखील चालवतो. आयुष्यभर हेल्दी, फिट आणि एनर्जेटिक कसं राहायचं या संबंधीची माझी टीम प्रोग्राम चालवते मित्रांनो. त्या प्रोग्राम बद्दल तुम्हाला जर माहिती घ्यायची असेल तर त्यासाठी मी हा व्हॉट्सअप नंबर दिला होता. खूप मित्रांनी मला प्रतिसाद दिला, पण बऱ्याच मित्रांचा असा गैरसमज झाला की जसं मी तुम्हाला इथं मी एकटा आहे म्हणून तुम्हाला हे यूट्यूबवर गणिताचे व्हिडिओ फ्रीमध्ये तुम्हाला समजावून देतोय. कारण मित्रांनो त्याची आवड आहे मला, म्हणून मी तुम्हाला समजावून देतोय सगळं. परंतु मित्रांनो, आमचे फिटनेसचे जे प्रोग्राम आहे, जे हेल्दी लाईफस्टाईलचे प्रोग्राम आहे, ते आमच्या टीम मार्फत चालवले जातात, तर ते फ्रीमध्ये नाही मित्रांनो. बऱ्याच जणांचा तो गैरसमज झाला. माझ्यातर्फे काही असेल तर मी नक्की तुम्हाला फ्रीमध्ये देईल मित्रांनो. परंतु ज्यावेळेस टीमचा विषय येतो ते माझ्या मार्फत तुम्हाला फ्री देणं शक्य होणार नाही. आमचा जो प्रोग्राम आहे ना मित्रांनो, तो आयुष्यभर हेल्दी, फिट आणि एनर्जेटिक कसं राहायचं, म्हणजेच मित्रांनो हेल्दी लाईफस्टाईलचे प्रोग्राम आहे ते, ज्यामध्ये मित्रांनो रोज सकाळी 1 तास वर्कआउट घेतले जातं ऑनलाईन. दिवसभरामध्ये आपला डाएट काय असला पाहिजे, आपण काय खाल्लं पाहिजे, काय खायला नको, या संबंधीचं मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि महत्त्वाचं मित्रांनो, अभ्यास करणारे जे मित्र असतात ते हेल्दी आणि फिट नाही राहिले तर त्यांचा अभ्यास कसा होणार. आपण लहानपणापासून ऐकत आलोय मित्रांनो, साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी, म्हणजे आपलं मन हेल्दी राहण्यासाठी आधी आपलं शरीर हेल्दी पाहिजे, आपण एनर्जेटिक राहायला पाहिजे, आळस, कंटाळा, थकवा नकोच. आणि तो राहणार देखील नाही मित्रांनो, परंतु आपल्या चुकीच्या सवयी त्याला कारणीभूत आहे. आपण काय डाएट घ्यावा, काय जेवलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय खाल्ल्यानंतर आपण हेल्दी राहू हे आपल्याला माहीत नसतं.
आपला व्यायाम होत नाही मित्रांनो, कारण आपल्याला घराबाहेर पडायला वेळ नसतो. तर त्यासाठीच आम्ही ऑनलाईन व्यायाम देतो, जो तुम्ही घरच्या घरी करू शकता. विशेष गोष्ट अशी आहे मित्रांनो की व्यायाम घेणारी व्यक्ती आमची दररोज वेगळी असते. त्यामध्ये सगळ्या प्रकारचे व्यायाम घेतले जातात. शनिवारी तर डान्स वर्कआउट असतं. तर आमचा जो प्रोग्राम आहे मित्रांनो तो हेल्दी लाईफस्टाईलचा प्रोग्राम आहे, ज्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तो उपयोगी आहे. परंतु मित्रांनो गैरसमज करून घेऊ नका, हा आमच्या टीम मार्फत चालवला जातो, त्यामुळे तो फ्रीमध्ये नाही. तर ज्याला कुणाला इंटरेस्ट असेल किंवा ज्याला कुणाला प्रोग्रामबद्दल अजून काही माहिती घ्यायची असेल ना, त्या सर्वांनी माझ्या ह्या व्हॉट्सअप नंबरला जर मला विचारलं तर मी त्याला नक्की माहिती देईल. तुम्हाला आवडला तर तुम्ही प्रोग्राम जॉईन करा, आवडला नाही तर काही अडचण नाही मित्रांनो. तर चला, त्या प्रोग्रामबद्दल मला थोडंसं क्लिअर करायचं होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. अजून आपल्याकडून कोणकोणत्या मिस्टेक या संबंधीच्या होऊ शकतात त्याचीही काही उदाहरणं समजावून घेऊया मित्रांनो. पुन्हा 2 उदाहरणं तुमच्या समोर आहे मित्रांनो. या ठिकाणी 1+3 कंसाचा वर्ग करायचा आहे. तर ह्या उदाहरणामध्ये बघा, खूप सारे मित्र काय करतात, कंसाचा वर्ग आहे याचा अर्थ कंसातल्या प्रत्येक पदाचा वर्ग हे त्यांना माहीत असतं आणि म्हणून 1चा वर्ग केला अधिक 3चा वर्ग केला, 1चा वर्ग लिहिला, 3चा वर्ग 9 केला आणि उत्तर लिहून मोकळं होतात. परंतु हे उत्तर चुकीचं आहे मित्रांनो. कसं बघा, ज्यावेळेस 1+3 कंसाचा वर्ग आहे म्हणजे इथं हे पद आहे, हे दुसरं पद आहे, त्याची बेरीज आहे आणि त्याच्या कंसाचा वर्ग आहे, त्यावेळेस वर्ग विस्ताराचं सूत्र वापरावं लागतं. वर्ग विस्ताराचं सूत्र कोणतं आहे मित्रांनो? a अधिक b कंसाचा जर वर्ग असेल तर a चा वर्ग अधिक म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग, याला पहिलं पद म्हणू, याला दुसरं पद म्हणू, पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद त्याचे दुप्पट अधिक शेवटच्या पदाचा वर्ग, हे वर्ग विस्ताराचं सूत्र आहे मित्रांनो. तर यानुसार आपल्याला याचा विस्तार करून उत्तर शोधावं लागेल. तर या ठिकाणी मित्रांनो बघा, पहिलं पद x आहे आणि दुसरं पद 3 आहे. तर पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद त्याची दुप्पट, पहिले पद x आहे, दुसरे पद 3 आहे, 3 आणि x चा गुणाकार 3x होईल, त्याची दुप्पट 6x. डायरेक्ट लिहून टाकले बघा मी. आणि शेवटी शेवटच्या पदाचा वर्ग म्हणजे 3चा वर्ग 9. हे झालं मित्रांनो याचं खरं उत्तर. या प्रश्नाचं खरं उत्तर हे आहे मित्रांनो, हे नाही. ही चूक करू नका. सेम मित्रांनो इथं आपल्याकडून तशीच चूक होऊ शकते. इथं कंसाचा वर्ग आहे, खूप सारे मित्र काय करतील, y चा वर्ग करतील आणि वजा 5चा वर्ग करतील 25. तर असं उत्तर जर लिहिलं तर हे चुकीचं होईल. यासाठी वर्ग विस्ताराचं समीकरण वापरावं लागतं. ते म्हणजे पहिले पद वजा दुसरे पद त्याच्या कंसाचा जर वर्ग असेल तर पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद, इथं अधिक नाही, इथं वजाबाकी येईल, वजा पहिले पद गुणिले दुसरे पद त्याची दुप्पट अधिक शेवटच्या पदाचा वर्ग. बघा हे हा जो विस्तार आहे ना तोच विस्तार इथं आहे, फक्त मधल्या पदाला इथं बेरीज आहे, इथं मधल्या पदाला वजाबाकी आहे. जर वजाबाकीत असेल तर या पद्धतीने तुम्हाला याचा विस्तार करावा लागेल मित्रांनो, तेव्हा याचं उत्तर मिळेल. तर इथं पहिल्या पदाचा वर्ग आहे, मग पहिले पद y आहे, y चा वर्ग बरोबर. त्यानंतर इथं पहिले पद गुणिले दुसरे पद त्याची दुप्पट आहे वजाबाकीमध्ये, मग पहिले पद गुणिले दुसरे पद y आणि 5y होतील, 5 गुणिले y 5y त्याची दुप्पट 10y. आणि शेवटी बेरजेमध्ये शेवटच्या पदाचा वर्ग, शेवटचं पद 5 आहे ना, 5चा वर्ग 25. हा झाला वर्ग विस्तार. याचं खरं उत्तर मित्रांनो हे आहे. लक्षात आलं तुमच्या? या 2 मिस्टेक आहे मित्रांनो ज्या जनरली आपल्याकडून होऊ शकतात. आपल्याला पाहिल्यानंतर असं लक्षात येऊ शकतं की याचा कंसाचा वर्ग आहे म्हणून कंसातल्या सगळ्या संख्यांचा वर्ग करा, सर्व पदांचा वर्ग करा. तर तसं होणार नाही. वर्ग विस्ताराची समीकरणं ही 2 अत्यंत महत्त्वाची आहे. वर्ग विस्ताराची खूप सारी समीकरणं आहे मित्रांनो, पण त्यातली ही 2 अत्यंत महत्त्वाची आहे. ती लिहून ठेवा, पाठ करून ठेवा, म्हणजे अशा प्रकारचं उदाहरण आलं की तुम्हाला त्याचा विस्तार करता येईल. अजून एक मिस्टेक आपल्याकडून होते मित्रांनो, ती कोणती बघा. इथं वर्गमुळामध्ये 7x आहे, वर्गमुळाचं चिन्ह काढून हे लिहून दाखवा असं ज्यावेळेस आपल्याला करायचं असतं त्यावेळेस आपण काय करतो, वर्गमुळाचं चिन्ह काढायचं ना. तर तुम्हाला माहिती मित्रांनो, वर्गमुळाचं चिन्ह काढायचं असलं तर वर्गमुळामध्ये जी संख्या असते तिचं वर्गमूळ काढायचं म्हणजे तिचा अर्धा घातांक करायचा असतो. बघा वर्गमुळामध्ये समजा 25 आहे, तर या 25चा जर अर्धा घातांक केला ना तर तुम्हाला उत्तर 5 मिळेल, म्हणजेच 25चं वर्गमूळ मिळतं. याचा अर्थ एखाद्या संख्येचं वर्गमुळामध्ये जर 7 असतील तर हे वर्गमुळाच्या बाहेर काढायचे असले 7, तर तुम्ही ते 7चा अर्धा घातांक असं लिहू शकता बरोबर. त्याचं वर्गमूळ निघणार नाही म्हणून अर्धा घातांक लिहिला तरी चालतो. आता इथं काय करायचं, वर्गमुळामध्ये 7x आहे, मग तुम्हाला हे माहिती आहे की अर्धा घातांक करून लिहिलं की झालं. मग बरेच मित्र काय करतील, 7xचा अर्धा घातांक असं लिहितील आणि उत्तर सोडून टाकतील. तर हे मित्रांनो तुमचं उत्तर चुकीचं असणार आहे. कसं बघा,
वर्गमुळामध्ये 7 सुद्धा आहे आणि 1 सुद्धा आहे, म्हणून तुम्हाला 7चाही अर्धा घातांक आणि 1चाही अर्धा घातांक लिहावा लागेल. इथं फक्त 1चा अर्धा घातांक झाला, 7 बाजूलाच राहून गेला. त्यासाठी तुम्हाला याचा कंस करावा लागेल आणि मग अर्धा घातांक असं लिहावं लागेल, तेव्हा हे उत्तर बरोबर राहील. कंसाला खूप मोठा अर्थ आहे मित्रांनो. कंसाचा अर्धा घातांक म्हणजे 1चाही आणि 7चाही अर्धा घातांक असा त्याचा अर्थ होईल. इथंही तसंच बघा, 25y त्याचा अर्धा घातांक असं तुम्ही लिहू शकता आणि त्याच्या पुढे जाऊन 25चं वर्गमूळ 5 आणि yचा अर्धा घातांक हे तुम्ही असं लिहू शकता. बघा, या 25चं वर्गमूळ 5 केलं आणि yचा वर्गमूळ काढता येत नाही म्हणून yचा अर्धा घातांक लिहिला, तर हे असं होईल. इथं 7चं वर्गमूळ काढता येत नाही म्हणून 7 तसाच राहील, 1 तसाच राहील आणि कंसाचा अर्धा घातांक. तर ही एक थोडीशी सिली मिस्टेक आहे मित्रांनो, जी जनरली आपल्याकडून होऊ शकते. अशा खूप साऱ्या मिस्टेक्स आहे मित्रांनो, त्यातल्या काही ज्या सिली मिस्टेक आपल्याकडून जनरली होऊ शकतात त्या मी ह्या व्हिडिओत तुम्हाला समजावून दिल्या. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कळवा मला. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि मी तुम्हाला नेहमी सांगतो मित्रांनो, आपल्या चॅनलवरची व्हिडिओ खरोखर तुम्हाला जर आवडत असतील तर आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबरोबर तुमच्या किमान 5 मित्रांना शेअर करायला विसरू नका, कारण त्याने आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल मित्रांनो. तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही मित्रांनो. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर किमान तुमच्या 5 मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. गणितासंबंधी काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. तुमच्या प्रश्नांची मी जरूर उत्तर देईल. असेच एखाद्या महत्त्वाच्या गणिताच्या व्हिडिओमध्ये लवकरच मी तुमच्या भेटी येईल मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.